हा प्रश्न प्रत्येक मुलीसाठी आहे. जर स्वतःची जात एवढीच प्यारी आहे, एवढीच मौल्यवान आहे, तर जातीचा मुलगा बघूनच त्याच्यावर प्रेम करा. कारण की घरच्यांची तुम्हाला इतकीच काळजी वाटते, तर घरच्यांना विचारूनच प्रेम करा. असंच कोण्याही इतर जातीवर प्रेम करताना लाख वेळा विचार करूनच प्रेम करा. कारण की तुमच्या 4 ते 5 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये, टाइमपासामध्ये एखाद्याचं आयुष्य वायाला जातं, याची नक्की काळजी घ्या. कारण की कोणाच्या भावना तोडू नये. ते म्हणतात ना, माय मरावं पण आशा मरू नये. तर त्याचं पाप तुम्हाला खूप भेटतं आणि त्याचे कर्मांची फळं पण खूप फेडायचे. पण उगाच असं कोणाला फसवूनही दुसऱ्याचा जीव धोक्यामध्ये घालू नका. कारण आज कित्येक मुलं बघितलेत असे येताना. कधी आतापर्यंत न्यूजला अशी गोष्ट नाही ऐकली आम्ही की आज प्रेमासाठी एका मुलीनं फाशी घेतली. नाही घेऊ शकत. मुलीनं प्रेम जरी सोडलं, तिचं खरं जरी असलं ना, तर तिला प्रेम करायचं असेल, तिला टाइमपास करायचा असेल, तर एका मिनिटामध्ये तिला मुलगा भेटू शकतो. पण मुलाला मात्र मुलगी भेटू शकत नाही. का? तर मुलगी भेटणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. आणि जी भेटली ते सोन्याहूनही पिवळं म्हणत असतो तो मुलगा, आणि तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो. आणि तुम्हाला कसं झालंय, कसे अनेक मुलं भेटतात तुम्हाला, त्यामुळे तुमच्या मनातलं प्रेम हे कमी झालंय व्यक्तीवरचं. तुमचं काम असं झालं की याला एकदा बोलणं, त्याला एकदा बोलणं, हे नाही भेटलं तर ते नाही भेटलं तर ते नाही, ते नाही भेटलं तर ते. पण अशाने तुमची लाचारी, असे वेश्येचे धंदे करू नका आणि सुधरा. आणि कोण्याही मुलाला प्रेमात पाडण्याच्या अगोदर विचार करा की आपण त्याला धोका देणार आहेत, तर त्याचं मन काय म्हणून.